नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्टर चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर 20 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा पेपर जर तुम्ही अशा प्रकारे लिहिला तर तुम्हाला देखील 80 पैकी 75च्या वर मार्क्स मिळवल्याशिवाय राहणार नाही. तर चला तर पाहूयात एकूण 80 मार्क्सचा हा पेपर कसा लिहायचा ते. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो विभाग सोडवणार आहात तो गद्य विभाग पहिला असणार आहे. त्यामुळे तिथे व्यवस्थित प्रश्न क्रमांक चौकटीत लिहायला विसरायचे नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक अ जो असणार आहे तो पठित उतारावर असणार आहे, ज्यासाठी मार्क्स हे 7 असणार आहेत, ज्यामध्ये 2 मार्क्ससाठी आकलन कृती, तसे दुसरा जो असणार आहे तो देखील आकलन कृतीसाठी असणार आहे. आणि त्या व्यवस्थित तुम्ही ज्या चौकटी आहेत त्या पेनेने अथवा पेन्सिलने काढून त्याचे व्यवस्थित असे उत्तर उतार्यातील शोधून लिहायचे आहे. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो बघा स्वमत असणार आहे, ज्यासाठी मार्क्स हे किती 3 असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वमत यामध्ये देखील व्यवस्थित ते जास्त लिहायचं आहे, जेणेकरून अर्धा पेज भरेल एवढं स्वमत लिहायचं आहे व 3 मार्क्स हे मिळवायचे आहेत. तर इथे स्वमत दिलेलं आहे काय बघा, मी अनुभवलेला चैत्र. तर तुम्ही अनुभवलेला जसा चैत्र महिना आहे त्याचे वर्णन व्यवस्थित अगदी लिहायचे आहे. तर तुम्ही काय गावी जाता का चैत्र महिन्यात, तर तुम्ही निसर्गाच्या जवळ असून त्याचे कसे प्रकारे वर्णन करता, तर हे सगळे तुम्हाला यामध्ये व्यवस्थित असे लिहायचे आहे आणि तुम्हाला इथे 3 मार्क्स हे मिळून जातील. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न अजिबात स्किप करायचा नाही. स्वमतचा जो पठित उतार्याशी रिलेटेडच तुम्हाला हा स्वमतचा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला अ जो असणार आहे तो असणार आहे पठित, आणि आ देखील काय असणार आहे तर पठित उताराच असणार आहे. तर इथे व्यवस्थित अगदी साधी कृती आपल्याला विचारलेली आहे, ज्यासाठी 2 मार्क्ससाठी विचारलेली आहे. तर बघा, न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यवसायासाठी तयार केलेले यंत्रमानव, तर त्यांचे जे उतारा देतील त्यामध्ये जे ह्याचे उत्तर काय आहे ते व्यवस्थित कृतीने तुम्हाला इथे काढून व्यवस्थित शोधून अगदी लिहायचे आहे, ज्यासाठी मार्क्स फक्त 2 आहेत. आणि दुसऱ्याला देखील आकलन कृतीवरती तुम्हाला रिकाम्या जागा पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे लिहा, असे सोपे प्रश्न असणार आहेत, ज्यासाठी मार्क्स असणार आहेत 2. आणि तिसरा असणार आहे तो स्वमतचा असणार आहे परत, ज्यासाठी मार्क्स हे 3 असणार आहेत. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक अ आणि आ पाहिला, ज्याच्यासाठी प्रत्येकासाठी किती मार्क्स असणार आहेत, 7-7 मार्कासाठी हा पठित उतारा असणार आहे. आणि तिसरा जो असणार आहे तो ई असणार आहे. प्रश्न क्रमांक 1 ई असणार आहे तो अपठित गद्य असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 आकलन कृती देणार आहेत आणि प्रत्येकी मार्क्स हे 2 असणार आहेत. तर अत्यंत सोपे असणार आहेत बघा, ज्यामध्ये रिकाम्या जागा पूर्ण करा किंवा एखादी कृती देतील, चौकटी पूर्ण करा, तर ते तुम्हाला व्यवस्थित उतारातील उत्तरे शोधून लिहायची आहेत आणि ज्यासाठी मार्क्स हे 4 असणार आहेत. तर तुम्ही हा जो गद्य विभाग 1 होता तर त्यासाठी एकूण अर्धा तासाच्या वर अजिबात वेळ घालवायचा नाही आणि पटकन तुम्हाला ह्या कृती ज्या आहेत स्वमत ते लिहून तुम्हाला दुसरा विभाग पद्य यासाठी सुरुवात करायची, लिहिण्यासाठी सुरुवात करायची आहे. तर प्रश्न दुसरा पद्य विभाग जो असणार आहे तो 16 मार्क्ससाठी एकूण असणार आहे, ज्यामध्ये अ जो असणार आहे प्रश्न तो पाहू शकता तुम्ही, योग्य की अयोग्य, ज्यामध्ये 4 दिलेले आहेत आणि प्रत्येकी मार्क्स हे अर्धा अर्धा असणार आहे आणि जे एकूण 2 मार्क्ससाठी विचारले जाते. त्यानंतर तुम्हाला दुसरा असणार आहे ते विधाने पूर्ण करा. जे तुम्हाला कविता देतील ती पठितच असणार आहे आणि ती कविता व्यवस्थित वाचून त्याखालची तुम्हाला ती प्रश्नांची उत्तरे किंवा आकलन कृतीवरचे जे प्रश्न असतील ते लिहायचे आहेत. तर तिसरा जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये सरळ अर्थ लिहा. तर ज्या कवितेच्या ओळी देतील त्याचा सरळ अर्थ तुम्हाला इथे लिहायचा आहे. तर इथे विचारले खोद आणखी थोडेसे, यामधील कविता दिलेली आहे त्यावरील हे प्रश्न आहेत. आणि चौथा जो असणार आहे तो असणार आहे तर तुम्हाला स्वमत किंवा काव्य सौंदर्य असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अगदी 2 मार्क्ससाठी असल्यामुळे ते देखील तुम्हाला किती 5 ते 6 ओळीत लिहायचे आहे. तर अशा प्रकारे प्रश्न दुसरा जो अ होता तो आपण पाहिला आणि तो किती मार्क्ससाठी असणार आहे तर एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आ जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये एखादी कविता देतील आणि ती कवितेचे कवी कोण आहेत त्यासाठी
1 मार्क प्रस्तुत कवितेचा काय विषय आहे, तर इथे वस्तू ही कविता दिलेली आहे, ज्यामध्ये कवितेचा विषय आहे निर्जीव वस्तूंचा सजीवपणा, त्यासाठी 1 मार्क्सचा. आणि प्रस्तुत कवितेतून मिळणारा काय संदेश आहे ते तुम्हाला एकूण 4 ते 5 ओळीत लिहायचं आहे, आणि ज्यासाठी मार्क्स असणार आहेत 2 मार्क्स असणार आहेत. तर एकूण प्रश्न क्रमांक 2 जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्हाला ती कृती व्यवस्थित अगदी लिहायची आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे हा. त्यानंतर असणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा ई मधला असणार आहे तो रसग्रहणवरती असणार आहे, आणि ज्यासाठी मार्क्स हे तुम्हाला 4 असणार आहेत. तर कोणत्याही कवितेच्या 2 ओळी देतील, त्यावरून तुम्हाला ती कविता कोणती आहे ते ओळखायचं आहे. त्या कवितेचे कवयित्री अथवा कवी कोण आहेत ते लिहायचं आहे. त्यानंतर काव्य सौंदर्य काय आहे आणि त्याची भाषिक वैशिष्ट्ये काय आहे, तर इथे पाहू शकता तुम्ही. तर कविता आहे आश्वासक चित्र, तर त्यांची कवयित्री आहे नीरजा. यांनी स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासक कसे असेल हे खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकातून योग्यपणे दाखवले आहे. तर हे अत्यंत सोपे असणार आहे रसग्रहण, ज्यामध्ये तुम्ही या 3 मुद्द्यांच्या आधारे तुम्ही व्यवस्थित रसग्रहण हे करू शकता. भाषिक वैशिष्ट्यामध्ये अगदी तुम्हाला 4 ते 5 ओळी लिहायच्या आहेत. तर तुम्हाला एकूण हे किती 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही अर्धा तासापेक्षा वेळ अजिबात पद्य विभाग 2 मध्ये अर्धा तासापेक्षा जास्त वेळ हा घालवायचा नाही. तर हे 16 मार्क्सचे जे प्रश्न आहे तो आपण पाहिला. त्यानंतर तिसरा आपण विभाग पाहणार आहोत, तो स्थूल वाचनाचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील जे स्थूल वाचनासाठी तुम्हाला पाठ दिलेले आहेत त्यातील स्वाध्यायातील प्रश्न तुम्ही जर व्यवस्थित करून गेला तर इथे देखील तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स हे मिळून जातील. आणि ज्यामध्ये तुम्हाला वेळ हा 15 मिनिटे घालवायचा आहे, ज्यामध्ये प्रत्येकाचे उत्तर हे अर्धा पेज भरून लिहिले तरी चालेल. आणि जरी तुमचे याचे उत्तर थोडेसे राहिले असेल तर तुम्ही नंतर शेवटच्या 10 मिनिटात याचे 2-2 ओळी प्रत्येकाचे वाढवू शकता. तर अशा प्रकारे आपण विभाग 3 जो 6 मार्क्ससाठी स्थूल वाचन होता तो पाहिला. त्यानंतर विभाग 4 जो भाषाभ्यास असणार आहे तो अत्यंत सोपा असणार आहे, तो 16 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्हाला पाहू शकता तुम्ही प्रश्न चौथा जो असणार आहे तो पहिला जो असणार आहे तो समाससाठी असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्याचा विग्रह आणि समास ओळखून लिहायचा आहे. त्यानंतर शब्दसिद्धी हे देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. तरी ते प्रत्यय घटित शब्द उपसर्ग घटित शब्द कोणते ते ओळखून लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा जो 4 मार्क्ससाठी असणार आहे, त्यामध्ये कोणत्याही 2 तुम्हाला वाक्यप्रचाराचं अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग करून लिहायचा आहे. इथे मी 4ही सोडून तुम्हाला दाखवलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. हे देखील तुम्हाला 4 मार्क्ससाठी असणार आहे. आणि प्रश्न चौथा जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला समानार्थी शब्द लिहा किंवा विरोधार्थी शब्द विचारतील. त्यानंतर तुम्हाला काय विचारतील, लेखन नियमानुसार वाक्य लिहा किंवा शब्द लिहा. एकवचन, अनेक वचन, अनेक शब्दापासून एका शब्दापासून अनेक शब्द. त्यानंतर तुम्ही पाहू शकता तर इथे व्यवस्थित अगदी सोडवलेला आहे व्याकरणाचा भाग, जो तुम्हाला 30 ते 35 मिनिटात हा सोडवायचा आहे. त्यानंतर असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर 5वा जो विभाग असणार आहे तो असणार आहे उपयोजित लेखनाचा, ज्यामध्ये तुम्ही प्रश्न क्रमांक 5 जो असणार आहे तो पहिला असणार आहे पत्र लेखनाचा, दुसरा असणार आहे तो सारांश लेखनाचा. तर मी इथे सारांश लेखनाचा सोडून दाखवलेला आहे, तर व्यवस्थित त्याला टायटल दिलेले आहे. त्यानंतर जो असणार आहे प्रश्न 5व्यातला जो असणार आहे तो जाहिरातीसाठी असणार आहे, ज्यासाठी मार्क्स हे 5 असणार आहेत. आणि तुमच्या सारांश लेखनासाठी 6 मार्क्स असणार आहेत, जर तुमचं सर्व मुद्द्यांचे त्यामध्ये व्यवस्थित असेल. अपठित उतार्यातील व्यवस्थित मुद्दे सुद्धा तुम्ही व्यवस्थित ग्रास्प केला असेल आणि तुम्ही लिहिला असेल तर तुम्हाला तिथे सारांश लेखनात 6 पैकी 6 मार्क्स मिळतील. त्यानंतर जाहिरात लेखनासाठी 5 मार्क्स असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला एक आकर्षक जाहिरात तयार करायची आहे. खाली संपर्क क्रमांक, ईमेल हे लिहायला विसरायचे नाही. वेगवेगळ्या आकृत्यांचा तुम्ही वापर करून तुमची जाहिराती आकर्षक करू शकता, ज्यासाठी मार्क्स किती 5 असणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 5व्यातला जो असणार आहे दुसरा, जो बातमी लेखनाचा मी सोडवलेला आहे, तर तुम्ही ते पाहू शकता. तर दिनांक आणि जे ठिकाण आहे ते लिहायला विसरायचे नाही. त्यानंतर हेडिंग देखील लिहायचे आहे.
हे असणार आहे 5 मार्क्ससाठी. तर तुमचा उपयोजित लेखनाचा एकूण भाग किती असणार आहे तर 24 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये आपण सारांश लेखन, जाहिरात लेखन आणि बातमी लेखन पाहिले. तर प्रश्न क्रमांक 5वा ई जो असणार आहे तो असणार आहे तुमचा वैचारिक निबंधाचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही वैचारिक निबंध मी इथे लिहिलेला आहे बा मोबाईल शाप की वर्तमान. तर हा निबंध देखील तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात आणि यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम मोबाईल शाप की वरदान, तर पहिल्यांदा त्या मोबाईलचे उपयोग काय काय आहेत ते लिहायचे आहे. त्यानंतर मोबाईलमुळे आपण काय काय करू शकतो, तर इथे कविता पण लिहिलेल्या आहे. तर मोबाईल म्हणजे 21व्या शतकातील ज्ञानाचे अमूल्य भंडार. तर असे तुम्ही वेगवेगळे कविता देखील वापरू शकता. वैचारिकमध्ये तुमचेच मत असल्यामुळे तिथे तुम्हाला लिहिण्यासाठी अत्यंत मोकळीक असते आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे मुद्दे अतिशय सुंदरपणे मांडू शकता. तर इथे पाहू शकता, तर जसे नाण्यालाही 2 बाजू असतात तसेच मोबाईलला हे आहेत. एक म्हणजे त्याचा अतिवापर केल्याने, तर का तो मोबाईल आपल्याला शाप ठरला आहे, तर अतिवापर केल्यामुळे. तर आपण चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करून घेतला तर मोबाईल हा आपल्याला वरदानच ठरूया. अशा प्रकारे तुम्हाला शेवट हा देखील पॉझिटिव्हच करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की 10वीचा बोर्ड पेपर कसा सोडवावा. जर असा सोडवला तर तुम्ही देखील चांगला स्कोर हा करू शकाल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.